श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज या ठिकाणी आहेत. आदरणीय प्रशांत महाराज मोरे साहेब या ठिकाणी आहेत. महाराजांचं दर्शन घेऊन आपण त्यांच्याकडे जाऊया. खर तर महाराज संत तुकोबारायांची पालखी अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी साकारत असताना या ठिकाणी आता इंदापूर नगरीमध्ये आलेली आहे. खर तर बिहू वरून ही पालखी निघाली. असा प्रश्न पडला होता, निसर्गाचं संकट येते की काय, पाऊस येतो की काय, ऊन येते की काय, वारा येतो की काय, आणि सगळ्या वारकऱ्यांची सोय होती की नाही हा प्रश्न पडला होता. परंतु क्षणार्धात इंद्रायणी स्वच्छ करण्याचं काम निसर्गाने केलं आणि तिथनं पुढे जे वारी चालू झाली विना विलंब विना खंड आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता या ठिकाणी झाली. काय सांगाल, कशा पद्धतीचं आपल्या या एकूणच वारीचं नियोजन आहे? रिंगण सोहळ्याची काळजी आहे, त्याबरोबर पूर्ण वारीची काळजी भगवंताला आहे. भगवंत काळजी घेतो. विलासायास ही पालखी देवतून या इंदापूरपर्यंत पोचते, याचा मोठा मला आनंद आहे. खरं तर बिहू वरून हे सगळं सुरू होतं आणि प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक पालखीच्या ज्या भक्ताला बरोबर घेऊन जाण्याचं काम तुम्ही करताय. खरं तर वर्षातून एकदा हा सोहळा होत असताना प्रत्येकाला ओढ लागलेली असते या सोहळ्यामध्ये आणि खरंच हे नियोजन अतिशय उत्तम पद्धतीनं तुम्ही करत आहात. याची ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते? ऊर्जा ही पूर्ण जगद्गुरूच्या माध्यमातून ऊर्जा प्राप्त होते आणि त्यांनी भक्ती परंपरा आम्ही पुढे चालू ठेवली. आमची 11वी पिढी भक्ती परंपरा निरंतर आम्ही चालू ठेवतोय. त्यामुळे ही ऊर्जा मला प्राप्त होते. भगवंत आणि तुकोबार आहे या मला सहाय्य करत असतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी वैभव उभं राहते. साधारणतः तिथे दर्शनासाठी अनेक भक्त येत आहेत. हे पूर्णपणे काम पूर्ण कधी होईल असं वाटतं? ते पूर्ण काम 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण काम वर्ष आणि पूर्ण जे नियोजन आहे ते पूर्णत्वास जायला मला वाटतं. 1.5 वर्षामध्ये ते पूर्ण होईल. आज उभ्या महाराष्ट्रातील सगळे भक्तगण या ठिकाणी भंडारदऱ्याचे त्यांच्या माध्यमात चालू आहे. ते नाटकपालिका उपस्थित आहेत, त्यांना तुम्ही काही प्रश्न विचारा. खरं तर श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणचं सगळं व्यवस्थापन तुम्ही पाहताय. प्रत्येक भाविकांची इच्छा आहे की लवकरात लवकर ते संपूर्ण काम पूर्ण हो आणि नतमस्तक होण्यासाठी आम्हाला खुलं करू. किती दिवसात हे साकारलं जाईल असं वाटतं? मस्तक आहे पायी माझ्या संतांच्या त्या उक्तीप्रमाणे जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर या ठिकाणी देवदेवस्थान भंडारा डोंगर देवस्थान सर्व मिळून तुकोबारायांचं 200 कोटीचं एक मंदिर त्या ठिकाणी साकारत आहे. मंदिर आता जवळजवळ 90% पूर्णत्वाला गेले. पण त्या मंदिराच्या बांधकामासाठी शासनाचं कुठलंही अनुदान नाही. हे जे आज आपल्या पालखी सोहळ्याबरोबर असणारे भाविक आहेत त्या वारकऱ्याच्या 1-1 रुपयामधून 200 कोटीच्या मंदिराची वाटचाल आज कळसाच्या दिशेने आहे. कारण ज्या तुका आकाश आहे एवढा या उंचीप्रमाणे तुकोबारायांचं मंदिर व्हावं. आज ह्या उभ्या महाराष्ट्राला देशाला हे कळलं पाहिजे तुकाराम महाराज किती श्रेष्ठ होते आणि आपली जी आताची पिढी आहे तरुणांची त्या पिढीला कळलं पाहिजे ज्ञानोबा तुकोबा आणि पंढरीची वारी काय असते हे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मुलाबाळांना हे समजावं. हा उद्दिष्ट ठेवून हे तुकोबारायांचं मंदिराचं काम चालू आहे. यामध्ये यारे सगळ्याचा नेता आहे, सर्वांचा अधिकार या उक्तीप्रमाणे यामध्ये सर्वांनी इथं जात मत काही नाही. यारे सगळं तुकाराम महाराजांनी आपण ठिकाणा त्या सगळ्यांच्या बुद्धीने एकत्रपणाने हा सोहळा या ठिकाणी तुकोबारायांचं मंदिर सुद्धा या शाळेचे आपण काम आहे ते आपल्याला ह्या 2026च्या एंड पर्यंत पूर्णत्वाला करायचं. पुढलं काम कळसा चालू आहे. या सर्व कळसाच्या कामासाठी आपण सर्वांनी हातभार लावून तुकोबारायांचा कळस सर्वांनी आपण सोन्याच्या नजरेने डोळ्यांनी पाहावं अशी या भाविकांना आव्हान करतो. आणि या ठिकाणी रामकृष्ण हरे रामकृष्ण. खरं तर या ठिकाणी 26-27 मध्ये हे काम भंडारा डोंगर देवस्थानचं पूर्ण होईल आणि भाविकांना या ठिकाणी ते अनुभवायला मिळेल, दर्शन घ्यायला मिळेल आणि त्याकरिता प्रत्येक भाविकांना हातभार लावा असं आव्हान या निमित्ताने या ठिकाणी व्यवस्थापक मंडळाने केलेलं आहे. निश्चित अध्यक्ष नाव श्री क्षेत्र भंडारा डोंगर अध्यक्ष बाळासाहेब काशीद हे देखील या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. सगळे त्यांचे सहकारी या ठिकाणी प्रयत्न करतात. निश्चित आपण
सर्व तमाम भाविकांना आवाहन करूया की जगद्गुरु संत तुकोराम महाराज यांचं जे भंडारा डोंगरचं अधिष्ठान आहे ते या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. कराळे पाटील आवाज आणि योद्धा चॅनलच्या वतीनं मनापासून धन्यवाद. झाले का आपलं एक